नामदेवराजी लहाणे यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। लोककलावंत सांस्कृतिक मंच या मंचाच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। गायक, संगीतकार, गीतकार विष्णुजी शिंदे संस्थापक अध्यक्ष आणि तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माधवदादा जंगाडे आदरणीय माझे मित्र आणि या कार्यक्रमात गेल्या अनेक दिवसापासून जे बांधवांनो कार्यक्रम होतोय का नाही, करायचा का नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। आमचे धर्मगुरू मुदितानंदजी थेरो यांनी या कार्यक्रमाचे सूत्र हाती घेतले। त्यांना साथ दिली लोककलावंत सांस्कृतिक मंचाचे परभणी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव सुगंध, भगवान वाघमारे आणि मोहनराजे भेंडे सर्वच कलावंत। कोणतेही कार्यकर्ता करायचं असेल अण्णा भंतेजी, कलावंताला फक्त दुसऱ्याचं घ्यायचं माहित राहते, परंतु एका कलाकाराचा कार्यक्रम हे कलाकारांनी केला पाहिजे आणि म्हणून सुरुवातीला मी 1000 रुपये देऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली। नुसतं बोलायचं नाही स्टेजवरती, पण आपण कलावंतासाठी काय करतो आणि कलावंतासाठी काय केलं पाहिजे, कारण अनेक आता रोग निघालेले आहेत। अचानक जर आपण व्हॉट्सअपला बघितलं, अचानक कुणाला कळते, अनेक बांधवांनो माणसाला व्याधी होत असते, चांगला कलावंत चालता बोलता, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती ही कशी असते आपल्या सर्वांना माहित आहे। परंतु सर्वांनी आपण मदत केली पाहिजे, काहीतरी सहकार्य केलं पाहिजे त्या कलावंताला। कविता रणवीर बांधवांनो अर्धा ग्वाही झाला आणि आम्ही 5000 रुपये घरी नेऊन दिले, कारण जेवढं काही आपल्याच्यानं होईल तेवढं कलावंतासाठी आपण मदत केली पाहिजे। किंवा मी लय चांगला गातो किंवा मी लय चांगला दिसतो हे डोक्यातून काढून टाका। तुम्ही कलावंतासाठी काय करता हे डोक्यामध्ये घ्या। अरे छाती ठोकून गाण्यापेक्षा छाती मोठी करून कलावंताला मदत करा, कारण कलावंताची आर्थिक परिस्थिती आपल्या सर्वांना माहित आहे। सर्वच आर्थिक सक्षम नसतात, परंतु काही समाजासाठी कार्य करतात। जसे नामदेवराजी लहाणे त्यांनी समाजासाठी आपलं जीवन घालवलं, घराकडे लक्ष देता आलं नाही, कारण एवढं त्यांना गायनाचं येणं होतं, आमच्या कलावंताचं येणं होतं सालामधून। कारण अण्णा विष्णुजी अण्णा आपल्या सर्वांना माहित आहे, त्यांच्यासोबत मी जसा गायक झालो त्याच्या आधीपासून लहाडेदादा त्यांच्यासोबत राहतात, त्यांच्यासोबत। कारण बऱ्याच संस्थेच्या अगोदर दुसरी संस्थाची परिवर्तन कला महासंघ त्यांच्यामध्ये त्यांनी काम केलं। आता लोककलावंत सांस्कृतिक मंच आहे, यांच्यामध्ये लहाडेदादाने काम केलं। भारतीय कला साहित्य अकादमी सुरुवातीला त्याच्यामध्ये लहाडेचे काम होतं बांधवानं, कारण कलावंताला स्टेज कसा उपलब्ध मिळून देता येईल, कलावंताला पुरस्कार कसा देता येईल हे आमच्या लहाडेदादाच्या मनामध्ये राहायचं। आणि म्हणून कलावंतासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे। सुंदर असं गीत ऐकत आहे। स्वतःचे भवितव्य स्वतःला कधी कळत नाही, ऐका, स्वतःचे भवितव्य स्वतःला कधी कळत नाही, पुनर्जन्म माणसाला कधीच मिळत नाही। करोडपती जरी असतील कोणी, पण मृत्यू हा कुणाला कधी टळतच नाही। अरे मानव जीवनामध्ये
मानव मानव जीवनामध्ये सुख मिळेल तुला संसारी, पण शुद्ध भावना मनात ठेव तुझ्या अंतरी. अरे बुद्धं शरणं गच्छामि महामंत्र घ्यावा तू पदरी. बहुमोलाचे मानव जीवन हे जाऊ दे बुद्ध विहारी, जाऊ दे बुद्ध विहारी. बहुमोलाचे हे जीवन जाऊ दे बुद्ध विहारी. आणि म्हणून सुंदर असा एक शेर आहे बघा. माणसाच्या जीवनामध्ये संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. संगत अरे संगत करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. अरे नसावी जिथे पाणी गढूळ, हे कधी जनाच्या डोळ्यात धुळ. अरे लज्जा धरावी जनाची मनाची, पण संगत करावी सदा सज्जनाची, संगत करावी सदा सज्जनाची. पण संगत करावी सदा सजनाची कलाभूषण नाव तुमचे दादा, कलाभूषण नाव तुमचे, गाज दिशा दाही. अहो कलाभूषण नाव तुमचे, हे गाज दिशा दाही. नामदेव लहाडे आता, अहो नामदेव लहाडे आता, दिसणार नाही. 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 कलाभूषण नाव तुमचे, कलाभूषण नाव तुमचे, आज दिशा दाही. कलाभूषण नाव तुमचे, आज दिशा दाही. आमचे दादा आता आम्हाला गातावळी कधी दिसतील का टेपला, पुण्या कार्यक्रमात दिसतील का? म्हणून नामदेव लहाडे दादा, दिसणार नाही. नामदेव दादा परभणीची शाल. आम्ही जर इथे या ठिकाणी भेटायला तर अगोदर नामदेव लहाडे या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आमची वाट पाहत बघत बसायची. म्हणून काय म्हणायचं, जपले आयुष्यभर